सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी रिनी आणि पराग असतात. आता सावी इकडे तिला काहीतरी पुरावे सापडतात आणि ती आता दामिनीच्या फोनमधून त्या माणसाचे नंबर घेते. जो माणसाची गाडी होती त्या माणसाचा नंबर घेते आणि ती नंबर सेव्ह करते आणि आता ती नंबर घेऊन बाहेर येते आणि आता त्या माणसाला कॉल करत असते. त्या माणसाला म्हणत असते की तुमच्याकडे गाडी आहे का? तर इकडे आता ती रिनी आणि परागला फोन करते आणि म्हणते की रिनी आणि पराग मला तुम्हाला अर्जंट भेटायचे, लवकरात लवकर तुम्ही घरी या असं सांगते. तर आता ते म्हणतात ठीक आहे आम्ही आलोच सावी घरी असं म्हणतात आणि आता ते घरी यायला लागतात. ते दोघे आता घरी येतात. तर आता रिनी पराग बोलत चाललेले असतात. सावीने एवढं अर्जंट कशाला बोलवून घेतलं असेल ना आपल्याला असं बोलत असतात. तेवढ्यात आता लगेच धैर्य त्यांच्या समोर येतो आणि म्हणतो काय झालं, कुठं चाललंय तुम्ही दोघं रिनी पराग एवढं घाई आणि काही काम होतं का? तर ते म्हणतात नाही आम्ही सावीकडे आलो होतो. सावी आता तुम्हाला माहिती आहे आमची किती जवळची मैत्रीण आहे, तिची आठवण आली होती आम्हाला त्याच्यासाठी आम्ही इथे आलो होतो तिच्याकडे. तर ते म्हणतात काय सावीला भेटण्यासाठी? तर म्हणतं की हो सावीला भेटण्यासाठी आलोय. तर ते म्हणतात चला ठीक आहे मग भेटा जा तुम्ही सावीला, मी माझं काम करतो तर असं म्हणतात आणि धैर्य देऊन जातो. आणि इकडे रिनी आणि परागन ते त्या माणसाला फोन करतात आणि आता फोनवर वेगवेगळ्या आवाजात त्या माणसाला विचारत असतात ती गाडी तुमच्याकडे आहे का असं तसं विचारत असतात. तर इकडे आता सावी आणि ते सगळेजण फोन करून विचारतात पण आता तो माणूस काही कबूल होत नाही. आता त्यानंतर इकडे आता धैर्य आणि सावीन ते त्याची दिंडी येणार असते ते पूजेला बसतात विठ्ठलाच्या आणि आता ते पूजा करत असतात. तेवढ्यात तिकडून ते सुधाकर काकाचा सावीच्या पप्पाचा मित्र येतो आणि आता ते दाखवतात एक कागद आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं तुला जे पुरावे हवेत ना ते पुरावे माझ्याजवळ आहेत असं लिहिलेलं असतं. हे बघून आता सावीला आश्चर्याचा धक्का बसतो आणि आता जी सावी आहे ती लगेच आता तिकडे जायला लागते आणि दामिनी पूर्ण घाबरून जाते. चला बघूया आता पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.